हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ सवेत. नाथ सवेत. नाथ सवेत. नवरात्रीला पहिला गुरुवार 25 तारखेला आहे, बरोबर. तर त्या नवरात्रीतल्या पहिल्या गुरुवारी मी धन्वंतरी पूजनाविषयी बोलणार आहे डिटेलमध्ये. तर आगाऊ सूचना करत जा, म्हणजे बापू आम्हाला टायमावर पोचता येतं असं वेळोवेळी सांगितलं गेल्यामुळे मी तुमच्या आज्ञेची अंमलबजावणी करतो आहे. त्या दिवशी आपण धन्वंतरी म्हणजे कोण, धन्वंतरी कसा, धन्वंतरी पूजन कशासाठी, ह्याच वर्षीपासून का सुरू करतो, त्या धन्वंतरी पूजनामध्ये आपण काय काय करणार आहोत. आपण दत्तबापाला काय बाजूलाच ठेवणार का. एरवीच्या धनत्रयोदशीला दत्तबापाचं पूजन असतं ना, आणि धनलक्ष्मीचं पूजन असतं. धनलक्ष्मी पूजन होणारच आहे, पण दत्ताचा दत्तयाग चालतो, त्याच्याऐवजी दत्ताचं पूजन आणि धन्वंतरी पूजन म्हणजे सगळं जे काही आहे तुमच्या मनात जे प्रश्न असतील धन्वंतरीविषयीचे त्या सगळ्यांना उत्तरण्याचा प्रयास माझ्यावर होईल. सर्वांना आधी समजून घ्या, प्रश्नाची उत्तर आपोआप सुटतील अशी आई जगदंबेची चरणी प्रार्थना. तर आपण भक्तांची परंपरा बघत चाललो आहोत. खरंच सांगतो, हरी अनंत, हरी कथा अनंता, हरी लीला अनंता. तसेच हरीचे भक्तही अनंत आहेत. विचार करा, हे आपलं कलियुग चालू आहे. त्याच्या आधीचं 3 युग होऊन गेली, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग. ह्या 4 युगांचा म्हणून एक कल्प, असे कितीतरी कल्प होऊन गेले. त्यात अनेक महाकल्प होऊन गेले. त्याच्यानंतर अनेक प्रलय झाले, परत जग उत्पन्न झालं. असे किती महाकल्प होऊन गेले असतील, अशी किती युगांतर मनवंतर होऊन गेली असतील. आपला पत्ता आहे का? नाही. भक्त किती झाले असे विचार करा. अनेका लोकांना प्रश्न पडतो की पद्मपुराणामध्ये कथा अशा प्रकारे दिलेली आहे, स्कंदपुराणात बापू अशा प्रकारे दिलेले आहे, शिवपुराणात तीच कथा अशा प्रकारे दिलेली आहे का. अनेकांना प्रश्न पडतो, बापू साऊथमध्ये गणपती ब्रह्मचारी आहे आणि कार्तिक स्वामी ज्याला मुरुगन म्हणतात तिकडे, त्याला 2 पत्नी आहेत. तर महाराष्ट्रामध्ये कार्तिक स्वामी, महाराष्ट्रामध्ये नॉर्थमध्ये, महाराष्ट्रापासून नॉर्थमध्ये कार्तिक स्वामी ब्रह्मचारी आहे. त्याचं मुखदर्शनी स्त्रिया करत नाहीत अनेक ठिकाणी. आणि आपल्याकडे महाराष्ट्रात 2 देवळांमध्ये पाठी आहे, कार्तिक स्वामीचं दर्शन स्त्रियांनी घेऊ नये, असे घाबरतात, असे बापड्या असं बघत जातात. आणि गणपतीला 2 पत्नी आहेत आणि शुभ आणि लाभ नावाचे 2 पुत्र आहेत गणपतीला. तिकडे त्या साऊथमध्ये कार्तिक स्वामीला 2 पत्नी आहेत, देवसन्ना आणि वल्ली. मग हे कसं काय, आणि खरं काय आणि खोटं काय? दोन्ही खरं, कुठलंही खोटं नाही. एका महाकल्पामध्ये असं होतं, दुसऱ्या महाकल्पामध्ये तसं होतं. बाबू मग महाकल्पानं सगळं जगबुडी होते, प्रलय होतो, सगळे येऊन जातात. मग माहिती पुढे ट्रान्सफर कशी होते, हा प्रश्न पडायला पाहिजे. मागच्याच 1-2 वर्षांपूर्वी क्युरिओसिटीवर बोलू. क्युरिओसिटी म्हणजे जिज्ञासा. आम्ही आमची जिज्ञासा मारलेली आहे. शंका घेणं चुकीचं, पण जिज्ञासा असणं अत्यंत आवश्यक आहे. जिज्ञासा ही पहिली पायरी आहे. तुम्हाला भक्तीच्या मार्गावर जायचं असो, ज्ञानाच्या मार्गावर जायचं असो, योगाच्या मार्गावर जायचं असो की कर्ममार्गाने जायचं असो, जिज्ञासा आवश्यक आहे. आणि भक्ती मार्गावर तर अत्यंत आवश्यक आहे. पण जिज्ञासा ही वाद घालण्यासाठी नसावी. ही लक्षात घेतलं पाहिजे की ही गोष्ट खरंच सुंदर आहे. प्रश्न तुमच्या मनामध्ये आला, अहो जगबुडी झाली, महाप्रलय झाला, काहीही उरलं नाही, तिकडे सगळं नथिंगनेस झालं ना. नथिंगनेस म्हणजे काय? काही नाही अशी अवस्था. पण काही नाही अवस्था कोणाच्या दृष्टिकोनातून? एका मानवाच्या दृष्टिकोनातून. कारण मानव फक्त स्वतःला देह समजतो, स्वतःला शरीर समजतो. शरीर नाही म्हणजे मानवाला अस्तित्वच नाही.
मग शारीरिक अदृश्य अस्तित्व संपलं, ते अदृश्य अस्तित्व आहेच. आणि अदृश्य शक्तीच्या पलीकडे असं काही अस्तित्व आहे की त्या शक्तीचा सोर्स आहे, ते आहेच ना. आपण आईच्या अथर्वशीर्षामध्ये काय म्हणतो, मंत्राणाम मातृका देवी, मंत्राणाम मातृका देवी, शब्दानाम ज्ञानरूपिणी, ज्ञानानाम चिन्मयातीता, शून्यानाम शून्य साक्षिणी. या सगळं शून्य झालेलं असतं, या शून्याची साक्षात ती आहे. आणि तिच्याही वरती दत्तगुरू आहेत, परब्रह्म दत्तगुरू आहेत. ते बघतात, ते बघतच असतात. मग ही प्रत्येक घटना तुम्हाला कल्प संपला, महाकल्प संपला की बातमी तुमच्या सगळ्या गोष्टी विरून जातात का? चला आता नवीन कल्प येणार, आपली सगळी पापं डुबली आपोआप. नाही, पुढला संपूर्ण पर्यायानंतर सुद्धा तुमचे जीवात्मे वेचून बाहेर काढतो. तो तुमचा जो लाडका स्वयंभव आहे ना, तोच ते काम करतो. वेचून तुम्हाला बाहेर काढतो, मात्र प्रेमाने बाहेर काढतो. आणि सत्ययुगाला साजेसं शिक्षण देऊन तुम्हाला सत्ययुगात जन्माला घालतो. दॅट इज अन अपॉर्च्युनिटी गिव्हन टू यू. ही तुम्हाला दिलेली संधी असते. कशासाठी? स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी की मी चांगला वागू शकतो. पण तिथेच नेमकं आम्ही शेण खातो. की जे करायचं नाही, करायचं ते कधी न केले, न करायचे ते आठवतं का? अभंग कोणाला आठवत नाही. कुठला अभंग? अजून कार्य एकला समी तुरुंगात बंदी. पुढची ओळ काय? पडरे या माझ्या फंदी. फंदी म्हणजे काय? फंदी म्हणजे भानगड. माझी जी भानगड आहे, त्या भानगडी आपण कसल्या फांद्यात पडतोस तू? कसल्या भानगडी पडतोस? हे माझी भानगड आहे. मी भानगड करून ठेवले, मी करकट करून ठेवले, मी घोटाळा करून ठेवलाय. त्या घोटाळ्यात तू पड. त्याशिवाय मला कोणी अजून बाहेर काढू शकत नाही. येस, हा भाव असला पाहिजे. मी गटारात पडलोय म्हणून मी असं म्हणेन, अरे देवा तू नको येऊसा, मी गटारात पडलोय. अरे दुसरं कोण येणार आहे? गटारात सुद्धा तोच उतरणार आहे. लक्ष ठेवा. जर गटारात पडला असता बाकी लोक करून जातील, मरो, वास मारतात. बरोबर? तो नाही असं करत. हे लक्षात घ्यायला शिकलं पाहिजे. तर ही जिज्ञासा असणं, हे कथांमधले भेद का आहेत? आणि भेद ह्या कल्पांमुळे. आणि ह्या दत्तगुरूंच्या हा जो ही द सोर्स ऑफ ऑल द सोर्सेस, आणि ती स्वतः विद्या माया आहे, योग माया आहे. बरोबर? तिच्याकडे सगळं विद्यात पण आहे, सगळं योग पण आहे. तिच्या एकेका हुंकारामधून तो स्वयंभगवान ज्ञान प्रकाशित करत राहतो. शिवम ज्ञानोपदेष्टारम. शिवम ज्ञानोपदेष्टारम. शिव ज्ञानाचा उपदेश करणार आहे. बघा, सगळं ज्ञान कसं दिलंय? शिवाने पार्वतीला दिलेलं आहे. आणि पार्वतीच्या मध्ये कसं काय जगाला मिळालं आहे? सगळी पुराणभौतिक अशी लिहिली गेली. शिवाला पार्वती प्रश्न करते, शिव उत्तर देतो. शिवम ज्ञानोपदेष्टारम विष्णुम धर्मोपदेशकम. विष्णुम धर्मोपदेशकम. विष्णू धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे हा धर्म तो धर्म नव्हे. मनुष्य धर्म म्हणजे काय? सनातन धर्म म्हणजे काय? तुमच्या जीवनाचा धर्म कुठला? परमेश्वराच्या प्राप्तीचा धर्म कुठला? जीवन सुखी करण्याचा धर्म कुठला? धर्म म्हणजे आता कसं, हा बोट आहे, त्याची अशी मुवमेंट होणं, हा ह्या बोटाचा धर्म आहे. चवी चाखणं हा जिभेचा धर्म आहे. श्वास घेणं आणि वास घेणं हा नाकाचा धर्म आहे. म्हणजे त्यांचे स्वभाव आहेत. जोपर्यंत कुठली गोष्ट आपला स्वभाव बनत नाही ना, ती उपयोगाची नाही होत. भक्ती हा आपला स्वभाव बनलाय का, हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. मी भक्ती करतो असं म्हणावं लागतंय, मी श्वास घेतो असं म्हणावं लागतं का? सांग, उत्तर द्या मला. नर्मदा माई जिंदाबाद. वाहते वरून गोटे पडतायत. बरोबर ना? बरं, उत्तर द्या. असे म्हणताय का मी श्वास घेतोय म्हणून? कारण तुम्हाला खात्री आहे आपोआप श्वास चालू जाणार आहे. आपोआप माझी भक्ती चालू राहिली पाहिजे.
आयुष्यामध्ये. आणि एक सांगतो आज गुह्य तुम्हाला, पण सगळ्यांना वाईट वाटतं ना, बापू आम्हाला गोटे म्हणतात, दगडधोंडे म्हणतात, शिव्या घालतात, वाटू दे, काय हरकत आहे, मला काय फरक नाही पडत. पण यू शुड फील प्राऊड, आम्ही गोटे असलो तरी नर्मदेतले गोटे आहोत. असू गोटे आम्ही, पण आमच्या बापूने आम्हाला असं तसे गोटे नाही केलेलं, नर्मदेतले गोटे बनवला. नर्मदा म्हणजे साक्षात शिवाची कन्या, शिवाचं संन्यस्त तेज, शिवाची ज्ञान नदी म्हणजे नर्मदा. बरोबर, आम्ही नर्मदेतले गोटे आहोत. भले असेल ते ज्ञानाचा स्पर्श आम्हाला झाला असेल, पण आम्ही ज्ञान नदीमध्ये गोटे आहोत. शिवाच्या प्रभेमधून, तेजामधून निर्माण झालेली ही त्याची कन्या, तिचे आम्ही गोटे आहोत. बी प्राऊड. गोटे असण्याचा सुद्धा अभिमान असायला हवा. अभिमान हवा, अभिमान हवा. मी गोटा असेन, पण मी नर्मदेतला गोटा आहे. हाच भाव घेऊन बरोबर एका भक्ताने आपलं जीवन क्रमायला सुरुवात केली. 19 वर्षाचा तो मुलगा एकदा त्याच्या 19व्या वर्षी असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्याच्या आईने सती जायचा निर्णय घेतला. कोणाचे ऐकेना, ती सती गेली. हा मुलगा विषण्ण मनाने आई वडिलांचे अंतिम संस्कार करून परत आला. आई एक शांत मनाने सती गेली. रडली नाही, चिडली नाही, क्रोधली नाही, ओरडाडी नाही, काही नाही. कोणाला काही वाजंत्री वगैरे वाजवायला लागली नाही तिचं रडणं लपवण्यासाठी. बिचारी खरं शांत मनाने पतीवर निघून गेली. काही झालं, ती मुलासाठी ते भयानक आहे. वडिलांचे मृत्यू पावल्या, वडिलांचे अंतिम संस्कार करणं आणि जिवंत आईला अग्नी देणं. विचार करणं काय वाटलं असेल त्या जीवाला. आपली कल्पना आपण किती असह्य करून जाते. तो मुलगा तिथून आला. सगळे नातेवाईक त्याचे चांगले होते. त्याच्या बहिणी पण आलेल्या होत्या सासरहून. एकुलता एक मुलगा होता. बाकीच्या 6 बहिणी होत्या. बहिणी आपापल्या परीने सांत्वन करत होत्या आणि बाकीचे नातेवाईक होते. पण ह्याला कशातच काही गोडी वाटेल. हा उठला आणि नदीच्या किनाऱ्यावर जाऊन बसला. गावच्या या नदीच्या किनाऱ्यावर हे अंतिम संस्कार झालेले होते. तिकडे पाहत बसला. पाहता पाहता तो सारखा सांगणार, आई एकदा तरी दिस ग, एकदा ते मला तुला बघायचं. एकदम परशुरामाची गोष्ट आठवते बघा आपल्याला. पण असं कसं होणार? हे धर्मविरुद्ध आहे. देह सुटला म्हणजे त्या आत्म्याला जायलाच पाहिजे. तिकडे बसला. त्या मुलाचं नाव होतं वामन. वामन वामन तिथे बसला आणि काही होत नाही. त्याला असह्य व्हायला लागलं आणि त्याच्या मनातून आक्रोश उमटला, तोंडातून बाहेर फुटला, आई करून जोरा. वापसापक्षी रडू लागला. ती जी नदी होती गावात साधी नदी होती. मोठ्या नावाची नदीवर काही नव्हती. पण प्रत्येक नदीची एक देवता असते. ती नदीची देवता जी होती ती दुःखी झाली. तिने मनात म्हटलं की आतापर्यंत एवढी वर्ष गेली, 4 युग लोटली, पण मी कधीच एवढा शोक बघितला नाही. हा किती शोक आहे. आणि म्हणून ती शेवटी देवी आहे, आई आहे, एक स्त्री आहे. प्रत्येक स्त्री जन्मजात माताच असते, लक्षात ठेव. त्यांना माता रोज आहे असं उमलून आलं. तिने मनुष्य देह धारण केला, स्त्री देह धारण केला आणि ती त्याच्याजवळ बसली. बाळा, एखाद्यावर तिने हात ठेवला. ते हाताबरोबर हा बाळ एकदम शांत झाला. बाळ म्हणजे 19 वर्षाचा मुलगा आहे वामन. शांत झाला. म्हणा काय आई? सहजपणे प्रेम पवित्र रस आहे. पवित्र प्रेम जे जागृत होतं त्या ते बरोबर जो रिस्पॉन्स मिळायला पाहिजे तोच रिस्पॉन्स उत्पन्न करतो. त्याचं रडणं थांबलं. बाळा, तुझ्या रडण्यामुळे आई दुःखी होते. आई उद्या दुःखी होऊन तिचा आत्मामध्ये तरंगत राहिला
वरती याच्या मार्गाने गेला नाही तर तुला आवडेल का? नाही. मग रवीची पिशाचोरी जाणायची का तुला? नाही. मग शोकावर. तुझ्या देहामध्ये आई आहेच. तुझ्या देहामध्ये ते 2 भाग आहेत. अर्धा भाग बापाने दिलेला आहे, अर्धा भाग आईने दिलेला आहे. मग आई तुला सोडून जाईलच कशी? तुझ्यामध्ये तुझी आई आहेच. तुझ्या हृदयामध्ये आई पण आहे आणि बाप पण आहे. बिनधास्तपणे जा बाळा. माझ्या अनुभवानुसार सांग. त्याचं मन मनाला तयार होईना. तो म्हणतो माते तू कोणीच मला माहीत नाही. त्या शब्दाने माझ्या हृदयाला थंडावा मिळालाय. पण मला खरंच माऊलीची ओढ लागली. मला माऊलीला भेटायचं आहे. ही माऊली मृत्यू धर्मानुसार गेली मला मान्य आहे, पण मला खरीखुरी माऊली हवी आहे. त्या नदीला प्रश्न पडला, काय उत्तर द्यायचं? नदीने सर्व नद्यांची जी ज्ञानदायिनी नर्मदा, त्या नर्मदेला तिच्या मोठ्या बहिणीला हाक मारली की नर्मदा ताई तूच ये आणि याचा प्रश्न सोडा. नर्मदा कधी कुठल्याही भक्ताचं उत्तर सुद्धा अनुत्तरित ठेवत नाही. हे नर्मदा परिक्रमा करतात त्यांनी अनुभव घेतलेला असेल. नर्मदा दर्शन देतेच देते. तर नर्मदा तिथे आली साक्षात. तेव्हा तिच्याच मोठ्या बहिणीची रूपात आली. नर्मदा मैया आली. या नदीने सांगितलं की माझी मोठी बहीण आहे, तिचं नाव नर्मदा आहे आणि अत्यंत पवित्र आहे. नर्मदा देवी, नर्मदा नदीवरच काय सांगितलं नाही ही पवित्र आहे, हिकडे खूप मोठं ज्ञान आहे, ही शिवाची भक्त आहे. तू हिला विचार. या नमस्कार करून तिच्या चरणावर मस्तक ठेवून विचारलं, हे माते मला माऊली हवी. माऊली कुठे भेटेल? उत्तर दिलं, इथून असाच चालत जा. एक रस्ता दाखवला, ह्याच रस्त्याने असाच चालत जा, चालत राहा. आणि एक जेव्हा तुला थांबावंसं वाटेल तेव्हा जरूर थांब. झोपावंसं वाटलं जरूर झोप. पण 9 दिवस 9 रात्री चालल्यानंतर, 9 दिवस 9 रात्री चालल्यानंतर तर तुझी माऊली भेटेल. अरे विचारलं, माते मग मी झोपायचं की नाही? बघ, आईचा शोक आहे ना, पण तरी 9 दिवस 9 रात्री चालायचं म्हणून प्रश्न पडला, झोपायचं कधी? कारण निद्रा ही सुद्धा माताच आहे. तर लक्षात घे, आई संपली नाही. आई निद्रारूपणे तुझ्या घरात आहेच, तुझ्या मनात आहेच. लक्षात ठेव. जरूर झोप घे आणि चालायला लाग परत. 9 दिवस 9 रात्री चालून, मॅक्झिमम जेवढं चालतं एवढं चालून एका ठिकाणीवर पोचला. आणि त्याला सोलापूर गावातून पुढे चालला होता. आणि सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ एका भल्या मोठ्या वृक्षाखाली तर एक आकृती दिसली. संध्याकाळची वेळ होती. मनुष्याकृती कळत होतं. मनुष्याकृतीला संध्याकाळ झाली होती, सूर्यास्त झालेला होता, पण पूर्ण काळोख झालेला नव्हता. सूर्यास्त जस्ट होत होता, थोडासा प्रकाश होता. त्याची पुढची आकृती बघून आश्चर्य वाटलं. म्हणतो हात जोडून स्वाभाविकपणे त्याचे हात जोडले गेले, सहजपणे. बघितलं तर साक्षात स्वामी उभे होते. ती स्वामी समर्थ अक्कलकोट. ह्याला त्याच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. आणि नमस्कार केला. आपण कोण? माऊली. काय तर आलं? माऊली. माऊली मग पण तुम्ही तर, तू बघ तर खरा मान वर करून. त्याने मान वर करून बघितलं तर साक्षात जगदंबा. 8 हातांची अष्टभुजा जगदंबा दिसली त्याला. नमस्कार केला. मातेचं तेज मला सहन होत नाही.
माऊली तू साधं रूप घे ना ग. 9 दिवस 9 दिवस रात्र पाकतं. हा एक माझं सांगितलं, फक्त पाणी पिऊन राहायचं, खायचं नाही, फक्त पाणी पिऊन एवढं चालत आला तो मुलगा. स्वामी महाराज भेटले आणि तुम्ही कोण? मी माऊली. माऊली म्हणलं मला हे रूप नको, मला माऊलीचं रूप हवं आहे. अष्टभुजेचं स्वरूप दाखवलं. ते रूप हे तेच सहन होत नाही, आणि परत डोळे बंद कर आणि डोळे उघड. आणि मग स्वामींची पूर्णपणे अतिशय उंच भव्य दिव्य अशी मूर्ती दिसली. मूर्ती म्हणजे आयडॉल नव्हे, शरीर आकृती दिसू लागली. शांत सिरीन भाव असलेली, अत्यंत सौम्य भाव असलेली, पवित्र भाव असलेली, ओजस्वी तेजस्वी आणि तरी देखील सौम्य मृदू हळुवार, हे रूप पाहून धन्य झाला तो वामन. आणि त्याने अत्यंत मनापासून साष्टांग नमस्कार केला. त्याला काय बोलताच येत नव्हतं. थोड्या वेळाने स्वामींचं स्वरूप परत नेहमीप्रमाणे झालं शांत, आणि स्वामी ताडत ताडत चालू लागले. हा त्यांच्या मागोमाग चालत गेला. स्वामींचा वेग ह्याला कुठे परवडणार. स्वामी चालत पुढे चालले, मागून चालत होता, अडखळत होता, पळत होता, स्वामींच्या गाने धावायचा प्रयत्न करत होता, जमत नव्हता. म्हणजे स्वामीने दगड फेकून मारायला सुरुवात केली त्यांना. स्वामी जवळ माहिती जहाल होता. हातल्या 2-4 शिव्यात पण हा घाबरला नाही. धोंडे खाईन, कपाळ फोडून दे, मी तुमच्या मागूनच येईन माऊली. धावत राहिला. अरे मूर्खा, तुला अक्कल आहे की नाही? मला तू नको आहेस याला माझ्या मागून. आता ऐकलं मला तर तुझा इकडच्या इकडे कपाळ मोक्ष करून टाकेन. एक मोठा धोंडा उचलला स्वामीने, आणि डोकं खाली नमवून सांगितलं, माऊली हे डोकंही तुझं, हा शरीरही तुझं, हे मनही तुझं, हे आयुष्यही तुझंच. संपवायचं आहे तर आत्ताच संपून टाक. हे कोण आहेत हे माहीत नाही, हे लक्षात ठेवा. फक्त अष्टभुजा स्वरूप बघितल्यानंतर एक कळलंय ही काही महान गोष्ट आहे. वर्ष मुलं जास्त काय करणार आहे मला सांग, बरोबर? हा याच्यामुळे धावतोच आहे. शेवटी स्वामीने दगड मारायचं बंद केलं. स्वामी आहेत ते, कृपा आहे, ममता आहे, बरोबर? तरी ते पळत राहिले, आणि पळत राहिला. स्वामी अक्कलकोटकडे निघाले होते. तो जो प्रसंग आहे ना, त्या प्रसंगामध्ये घडलेली घटना आहे. स्वामी संकोलापूर निघाले, टोळांबरोबर निघाले, आणि मग मार्गा रस्त्यात त्यांच्या नोकराला फुटून पळाले. तेव्हा घडलेली गोष्ट आहे. आणि महाराज येऊन अक्कलकोटमधल्या खंडोबाच्या मंदिराच्या ओट्यावर बसले. तिकडे हा गेला. अरे तुला काय अक्कल वगैरे आहे की नाही? तुला पाहिजे दिलं ना, तुला माऊली होती, माऊली दर्शन दिलं ना, का त्रास देतोयस? हे अक्कल विकल आहे की नाही? तू नुसता नर्मदेतला गोटा आहेस. काय म्हणाले? तू नुसता नर्मदेतला गोटा आहेस. तुला मी अधिक काही सांगणार नाही. हे वाक्य महत्वाचं आहे. मी तुला अधिक काही सांगणार नाही. आणि स्वामी अदृश्य झाला. मी बसले तिथे चोळापाच्या घराच्या समोर. ह्याला शोधून सापडले नाही. हा अक्कलकोटात राहिला 8 दिवस, म्हणा स्वामी दिसले नाही, दिसर गेला. ही त्या स्वामींची ताकद आहे, आणि ह्या भक्ताची ताकद आहे. मिळाली नाही, शोधली तर शोधणार आहे माझी माऊली. पुढे स्वामी सापडत नाही, माऊली स्वामी शब्द केला माहीत नव्हता. आणि ठरवलं काय करायचं, आपल्या गावी परत जायचं. बरंच चालत 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 काही दमडी नव्हती. आपल्या गावाला आला. आई वडिलांचे क्रियाक्रमांत होऊन गेलेलं होतं त्या दिवस झालेलं असल्यामुळे. बहिणीमध्ये त्यांच्या घरी गेलं होतं. घराला टाळं लावलेलं होतं कोणीतरी. ह्याने शेजाऱ्यांच्या मदतीने टाळं उघडलं, घरामध्ये घुसला. आणि गावचा जो पुरोहित होता त्याला विचारलं, बाबा असं असं झालं. अरे मी कालच ऐकलं, अक्कलकोटामध्ये एक स्वामी आले. त्याला काही नाव नाही, मग स्वामी म्हणतात. ते तुझे वर्णन करतोय त्या स्वामींचं वर्णन आहे. सर आपण दोघं अक्कलकोटात जाऊ, तुला दर्शन झालं, एवढं देवीच्या रूपात दर्शन दिलं, म्हणजे ती महान गोष्ट असली पाहिजे. तो आणि तो पुराणिक उपाध्याय त्यांचा त्या गावचा निघाले.
हे जाऊन पोचल्यानंतर त्याला चोळाप्पा भेटला. चोळाप्पाने सांगितलं स्वामी झोपलेत, यायलाच तयार नाही. स्वामी डोक्यावर पांघरून घेऊन झोपून गेले. ते काय कशात दर्शन देतं, द्यायला दर्शन देतं त्याला. हा 3 दिवस 3 रात्र बसून राहिला. स्वामी म्हणा मी डोक्याचं काढणारच नाही. काढलं की त्याबद्दल डोकं तोंड करून बसत, तुला दर्शन देणारच नाही. ही दिवशी चोळाप्पा विचारलं महाराज जरा कृपा करा, लेकरू लहान आहे, तुम्हाला भेटलेलं आहे आधी, मग भेटला होता ना, जे सांगितलं ते कर ना. म्हणाले भेटला होता ना, मग सांगितलं ते कर ना. मी विचार कर, मला काय सांगितलं आहे की नर्मदेतला गोटा आहेस, बस आजपासून मी नर्मदेतला गोटा. तो तिथून चालत नर्मदेपर्यंत गेला. नर्मदेपर्यंत खिशात दमडी नाही, काय परिस्थितीचा विचार करा. फक्त ब्राह्मणाचा पुत्र असल्यामुळे भिक्षेचा अधिकार होता, म्हणून ती भिक्षा मागत मागत नर्मदेला जाऊन पोचला. हे दगडगोटे कसे आहेत ते बघितले. मग काही लोकांकडून जे प्रवासी होते, यात्रेकरी होते, तीर्थकरू होते, प्रदक्षिणा करणारे होते, त्यांनी सांगितलं नर्मदेतल्या ह्या गोट्यांमधून नर्मदेश्वर बनतात, शिवलिंग बनतात. म्हणजे आपोआप तयार होतात. आणि त्या प्रत्येक दगड मिळेल त्याला नमस्कार करायला सुरुवात केली. आंघोळ झाली, परत एका तशा आकाराचा हे पाषाण मिळाला, गोटा मिळाला, त्यांना कपाळाला लावला आणि परत आला. मग नर्मदेला गोटा बनवून राहायचं. त्याने गेले साधू महाराज बसलेले दिसले. त्याने विचारलं महाराज नर्मदेतच गोटा बनणं म्हणजे काय? म्हणजे सगळं ज्ञान सोडून देणं. अरे बापरे, सगळं सोडून देणं म्हणजे आम्ही काही शिकलोच नाही जास्त, मला तू जमते लिहिता वाचता येतं बस, मग ते सोडून दे. आणखी काय येतं, मला थोडंफार पौरोहित्य करता येतं, थोडेफार मंत्र जात ते सोडून दे, म्हणून सोडून दिलं. आणखी काय येतं, मला फाटले कपडे शिवता येतात, रफू करता येतात, ते सोडून दे. आणखी काय येतं, मला भात करता येतो, सोडून दे. आणखी काय करता येतं, मला कपडे घालता येतात, धोतर नेसता येतं, सोडून दे. त्यावर धोतर सोडून दिलं, नेसलेलं धोतर सोडून टाकलं, अंगाला नेसलेलं काढून टाकलं. आणखी काय करता येतं, मला आंघोळ करता येते, आजपासून आंघोळ करायला सोडून दे. आणखी काय करता येतं, मला तोंड धुता येतं, तोंड धुणं सोडून दे. तुम्हाला मला झोपता येतं, झोप ही तुझ्या हातातली गोष्ट नाही आहे, तू नाही सोडून देऊ शकत. भूक ही तुझ्या हातातली गोष्ट नाही, तू नाही सोडून देऊ शकत. पाणी पिणं ही तुझ्या हातातली गोष्ट नाही, ती सोडून देऊ शकत. ह्या 3 गोष्टी सोडून तू बाकी सगळं सोडून दे. अंगावरचे कपडे सोडले. आलं लक्षामध्ये, प्रत्येक ज्ञान म्हणून जे म्हणतो आपण, हे सुद्धा ज्ञान आहे. नर्मदेला गोटा म्हणायचं आहे. आता नाव कळलंय, ह्यांना स्वामी म्हणतात, बरोबर. आणि आम्ही त्यांना माऊली म्हणतो. आता ह्याचा जप सुरू झाला. स्वामी माऊली, 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 स्वामी माऊली,
माऊली स्वामी माऊली 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 स्वामी माऊली 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 स्वामी 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 माऊली 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 असाच जप करत तो वामन फिरत राहिला. अक्कलकोटमध्येच फिरत राहिला. 1 वर्ष झालं. एकच जप, एकच गजल आणि कुठलंही ज्ञान स्वीकारायचं नाही. कुठेही कीर्तन चालू असेल दिसलं, भजन चालू आहे दिसलं की लांब पळायचं. कुठली पूजा चालू आहे दिसली, ह्या पूजा करता यायची ना की हा लांब पळायचा. कुठला मंत्र आठवला की त्यावरती कानफडात मारून घ्यायचा. काही लिहिण्याचा कागद सापडला, काही दिसलं लिहिलेलं, दुकानावर नाव लिहिलं दिसलं की लांब पळायचा. बघायचं नाही, वाचायचं नाही, कारण ज्ञान वापरायचं नाही. त्यामुळे गोट्या मला राहायचा. आंघोळ करायची नाही. तर आंघोळ करायची नाही, अंगावर कपडे नाही म्हटलं लोक काय म्हणणार, वेळ आहे. बरोबर. आणि त्यानंतर बरोबर 1 वर्षानंतर अशा अवस्थेत फिरल्यानंतर एक दिवस तो गावाबाहेरच्या जंगलामध्ये चालला होता. मनात हा फक्त जप चालू होता, स्वामी माऊली माऊली माऊली. आपणच केला हा जप, कसं छान वाटलं ना, किती छान वाटलं. तर त्याला किती चांगलं वाटलं. त्याचा तो जीवनाचा जप चाललेला होता, चालला होता. आणि त्याला एकदम समोरून स्वामी चालत जाताना दिसलाय. आणि त्याने बघितलं की स्वामींच्या पायात एवढा मोठा गाडा घुसलाय. हा चा जीव कळवळला. स्वामीने हो की चूक केलं नाही. गेले एका दगडात नुसते बसले. स्वामींच्या जवळ गेला. स्वामी म्हणलं लाथ मारेन पेकाडात. हा म्हणा महाराज रे, मला काटा काढून दे मला. खरा भक्त असा असतो. स्वामीने बाजूला पडले काठी घेऊन त्याला लांबूनच मारायला सुरुवात केली, जवळ येऊ नये म्हणून. ह्याने 4-5 तडाखे सहन केले.
पायाजवळ जाऊन पोचला. त्याने पाय हातात पकडला तर स्वामीने फटाफट कानफडा द्यायला सुरुवात केली, तरी ह्याने पाय सोडला नाही. त्याने दुसरा एक काटा घेतला आणि तो काटा काढला. स्वामी तोपर्यंत त्याला ठोकत होते, हा मार खात होता, पण हा काटा काढत होता. याने काटा काढला आणि ज्या क्षणी काटा काढला त्या क्षणी महाराज म्हणाले, सीतारामा, ह्यापुढे फक्त सीताराम सीताराम म्हणत राहा. ह्यापुढे फक्त साक्षात गुरुने उपदेश केला, मंत्र दिला, सीताराम सीताराम म्हणत राहा. आयुष्यभर त्याने फक्त सीताराम सीताराम एवढाच जप केला. त्याची समाधी करूच्या जवळपासच आहे. त्याला सगळे सीताराम बुवा म्हणून ओळखू लागले. खूप कमी लोकांना आजही तो वामन या नावाच्या मूळ नावाने माहिती. कोणी जवळ गेलं की सांगायचं फक्त रामच खरा आहे. आणि रामाचं गुरुरूप म्हणजे माझी स्वामी माऊली. रामाचा जप करा, रामाला सोडू नका. सीताराम सीताराम म्हणत राहा, तुमचं भलं होईल. स्वामींच्या छत्राखाली राहा, तुमचं भलं होईल. स्वयंउपदेश करायचं नाही. कोणी काही विचारत एवढंच बोलायचं, काही विचारत उत्तर एवढंच. परंतु एक दिवस अशी परिस्थिती झाली की एक 9 वर्षाचा मुलगा, त्याचे वडील गेले होते, आई आधीच गेलेली वारलेली होती, त्याच नदीच्या किनारी फिरायचं कुठे ना, आपल्या गावालाही गेला होता, त्या नदीच्या काठावर. तसंच एक 9 वर्षाचा बालक रडत बसलं होतं. 1 वर्षापूर्वी म्हणजे झालेला एकुलता एक मुलगा. बाकी नाते कंटाळून निघून गेले होते. हा वडिलांशी बसून रडत होता, शोक करत होता. तिथे आम्हाला शोक बघवला नाही. त्याला स्वतःची आठवण झाली आणि त्याला जाणीव झाली की शोक दुःख हे माझ्या उन्नतीसाठी आहे. त्याला कळून चुकलं काय की भगवंत जो शोक जे दुःख माझ्या आयुष्यात येऊ देतो ते माझ्या उन्नतीसाठी असतं, माझ्या प्रगतीसाठी असतं, माझी अधिक आध्यात्मिक प्रगती व्हावी, माझं जीवन अधिक सुंदर व्हावं म्हणून असतं. घाबरलो, रडत बसलो तर काही होत नाही, दुःख वाढतं. न घाबरता, न डगमगता, न रडत बसता मी देवाचं बोल धरून चालायला लागलो. भले अन्नपाण्याविना असेल, ज्ञानाविना असेल, नर्मदेतला गोट्या म्हणून असेल, पण माझं जीवन दुःखविहीन होतं, दुःखरहित होतं, सुखमय होतं. हा तर लहान बाळ आहे, मी 19 वर्षाचा घोडा होतो, हा 9 वर्षाचा मुलगा आहे. त्याने स्वामींना साथ घातली. स्वामी, ह्याचं दुःख मला द्या. ह्या म्हणाला, ह्याचं दुःख मला द्या. त्या क्षणी तो मुलगा एकदम सुखी झाला, हसायला लागला, सीताराम सीताराम म्हणायला लागला. तुझं नाव काय म्हणून विचारलं, वामन. त्यामुळे उत्तर दिलं, माझं नाव वामन. त्या मुलाने सीताराम विचारलं, तुझं नाव काय? माझं नाव चिंतामणी. त्या मुलाचं नाव होतं ते सीताराम बुवांकडे आलं. लक्षामध्ये त्याचं सगळं दुःख ह्यानी घेतलं, ह्यांचं सुख त्यांनी त्याला दिलं. मग स्वामी प्रगटे म्हणाले, सीतारामा, तू मर्यादा ओलांडलीस, तुझ्या ज्ञानाचा वापर केलास, तू चुकलास. ते प्रत्येकाला स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा असतो. उद्धरेत आत्मना आत्मानम. बरोबर, तू परत देऊन टाक. हा जो खरा सीताराम बुवा आहे, वामन आहे, तो म्हणाला, महाराज, असं दिलेलं दान परत घ्यायचं नसतं. देणारा तू कोण आणि घेणारा तो कोण? ती इच्छा माझीच, ही इच्छा माझीच. परत घ्यायला सांगतो, ही इच्छा माझीच. फक्त मी आणि मी आणि मीच आहे, लक्षात ठेव. आजपासून तू नम्रतेला खरा गोरा बनशील. म्हणायची इच्छा असेल तर, नाही तर बघ तुला काय करायचं आहे. काय महाराज गुप्त झाले, अंतर्धान पावलं. ह्याने शांतपणे त्या मुलाला सांगितलं, तुझ्याकडे जे आहे ते मला दे. काय सांगितलं? तुझ्याकडे जे आहे ते मला दे.
मुलगा म्हणाला दिलं. आणि माझं शरीरही पूर्ववत झालं, मनही पूर्ववत झालं. तो मुलगा मात्र पूर्ववत नाही राहिला, ना सीताराम राहिला, ना जे पहिलं नाव होतं ते राहिलं. त्याच्या जागी साक्षात स्वामी प्रगट झाला. स्वामींनीच परीक्षा घेतली होती. ती घटनाच मुळी लीला होती. असं कोणी मेलेलंच नव्हतं, तो 9 वर्षाचा मुलगाच नव्हता, ते स्वामींचं बालरूप होतं. आता गुरु कशी परीक्षा घेतो बघा. गुरु परीक्षा घेतो म्हणून आम्ही रडतो, काय देव माझी परीक्षा घेतोय. देव परीक्षा घेतो तिचं कशी, स्वतः दुःख सहन करून. लक्षात ठेवा, तुमची परीक्षा जेव्हा देव घेतो ना, तेव्हा देवाला दुःख तुमचे जास्त होत असतं. गुरु तुमची परीक्षा पाहत नाही, तो स्वतः दुःख सहन करतो. खरं सांगतो मनापासून. त्याला प्रश्न पडला होता, मी कसं जगावं, मी काय करावं. या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मी कालच कोणाशी बोलत होतो, म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर याच्यामध्ये काय आहे, प्रश्न आणि उत्तर याच्यामध्ये काय आहे. प्रश्न आज पडला, उत्तर 1 वर्षाने मिळतं, बरोबर. काय काय 100 वर्षांनी मिळतं, काय काय 200 वर्षांनी मिळतं. सायन्सना आपल्या जीवनात काही कधी मिळतही नाही. पण जेव्हा उत्तर मिळतं, ते प्रश्न उत्तरामधल्या अंतराला काय म्हणतात, त्याला सबुरी म्हणतात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्वेश्चन अँड आन्सर? पेशन्स, सबुरी. साईबाबांनी आम्हाला श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र दिला. स्वामी महाराजांनी ही सबुरी ह्या सीतारामाच्या जीवनात आणून आम्हाला दाखवली. आणि ही दाखवून दिलं की भक्ताच्या भक्तीत वाढ होण्यासाठी, भक्ती हा त्याचा स्वभाव बनवण्यासाठी गुरु सुजावून मी किती प्रयास करतो. आम्हाला वाटतं आम्ही किती प्रयास करतो भक्तीमध्ये. अरे वेड्यानो, असं म्हणू पण नका, विचार पण करू नका. तुम्ही तुमचं जेव्हा भगवंताचं एकदा नाव घेताना, त्या भगवंत तुमचं 108 नाव घेत असतो. साई चरित्रामध्ये साई काय म्हणतात, मला तर तुमच्या नामाची घोकणी. येस, देव कसा आहे आमचा, हे गुरुतत्व कसं आहे. आम्ही एकदा नाव घेतो, तो 108 आमचं नाव घेतो. आम्ही एकदा त्याचे पाय पकडतो, तो आमचे वारंवार पाय पकडतो. बाबू हे काय बोलताय, भलतंच होय, बाळाचे पाय पकडतो तो तुम्हाला पूज्य मानत नाही. लक्षात ठेवा, बाळ म्हणून तुमचे पाय पकडतो, पकडून ठेवतो आणि हालचाल करू देत नाही. जिकडे तुमचं मन धाव घेत असतो की जी गोष्ट करायला, ते करू देत नाही, आडवाई येतो. येस, आलक्षमध्ये पडलेला प्रश्न आधीचं उत्तर मिळेपर्यंतचा काळ म्हणजे सबुरी. आणि ह्या सबुरीच्या काळामध्येच गुरुतत्वाची सर्वात जास्त आवश्यकता असते. गुरुत्व म्हणजे काय, गुरुत्वाचा एक प्रकार म्हणजे गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आम्ही पृथ्वीवर का स्थिर उभे राहू शकतो, गुरुत्वाकर्षणामुळे. चंद्रावर गुरुत्वाकर्षण खूप कमी आहे, त्यामुळे आम्ही तरंगत चालतो. इथे आपण विचार करा, हे गुरुत्वाकर्षण कमी असतं आणि आपण तरंगत चाललो असतं, काय रस्ते राडा झाला असता. हे आपण तुम्ही सगळे आता बसलेले आहात, का बसू शकता तुम्ही, कारण गुरुत्वाकर्षण आहे. ते नाही आहे, नाही नसतं, समजा नाही आहे तर काय झालं असतं, कोणी कुठेही, बरोबर. तुम्ही स्वतःला, मी आहे आत्ता इकडे होतो, हात कोण तिकडे झाला, बापू इकडे होते तिकडे होते, काय प्रकार चालू आहे, भानामध्ये झाली की काय, बरोबर. स्थैर्य नाही जीवनाला. गुरु नाही तर स्थैर्य नाही. महत्वाची गोष्ट आपण काय शिकलं पाहिजे, नवरीतला गोडा बनायचं म्हणजे काय, गुरुचं वाक्य प्रमाण, गुरुचा शब्द प्रमाण. बाकीचं सगळं ज्ञान टाकून नाही द्यायचं, ते वापरायचंच. मी इंजिनियर आहे, मी इंजिनिअरचं नॉलेज वापरीन, मी डॉक्टर आहे, डॉक्टर वापरीन. पण मला माहीत नाही डॉक्टरीचं नॉलेज आणि इंजिनिअरिंगचं नॉलेजसुद्धा बेसिकली त्या विद्येचाच एक लहानसा भाग आहे, अंश मात्र भाग. म्हणून माझ्या ज्ञानाची प्रौढी मी मिळवता कामा नये. त्या सगळ्या ज्ञानापासून मला अलिप्त होता आला पाहिजे आणि एकच ज्ञान झालं पाहिजे. गुरुगीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे, कोणा गुरुगीता आठवते ऐकली होत्या म्हणा गेल्या अवधूत चिंतनमध्ये,
न गुरोः अधिकम तपम मंत्र मूलोर गुरुर्वाक्यम. बरोबर, लक्षात ठेवायचं. आपल्या जीवनामध्ये प्रश्न पडतात, दिवसाला पडतात, अनेक पडतात. त्याची उत्तरं देतो तो गुरु. पण आपल्याकडे थोडी सबुरी हवी. आणि सबुरी येण्यासाठी, ते स्थर येण्यासाठी गुरुभक्ती हवी. भागवत धर्म गुरुभक्ती सैचरित्रात सांगितल्याप्रमाणे. ओके, आपल्या जीवनामध्ये स्वामी माऊली, साई माऊली, गुरु माऊली स्थिर व्हायला हवी. समजलं? आपला बाप तो आपला बाप स्थिर व्हायला हवा. एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा. नुसतं बोलून नाही चालणार. सबुरीच्या वेळेस सगळ्यात जास्त गरज आपल्याला गुरुची असते. त्या गुरुतत्वाची असते. आपल्याला स्थिर करणाऱ्या तत्वाची असते. समज राजानो, आम्ही नर्मदे गोटे आहोत. आम्ही जसे कसे असू, आम्ही नर्मदे गोटे आहोत. का? आमच्या बापूने आम्हाला नर्मदेत ठेवलंय म्हणून. समजलं? आणि तुम्हाला नर्मदेतून बाहेर पडायचं असेल, माझी फ्री परवानगी आहे. पडा, मी तुम्हाला जास्त मदत करीन. उलट बाहेर पडायचं म्हटल्यावरती तुमच्या मनात एक शंका आली, मी 10 शंका निर्माण करीन. मात्र त्यानंतर जे होईल तेही मीच करत असेन, हे विसरू नका. ओके? आणि ते सुद्धा रागाने नाही, क्रोधाने नाही. तुम्ही परत स्वतःहून नर्मदेत येऊन बसावं म्हणून. समजलं? त्याचसाठी मला दुसरं काहीही नको आहे. मायशी आपण म्हटलं की 2 महाकल्पांच्या मध्ये नथिंगनेस आहे. आणि एकदा कल्प सुरू झाला की एव्हरीथिंगनेस आहे, सकलत्व आहे. या जगबुडी झाली की मग काहीच उरत नाही. ती काहीच उरत नाही अवस्था म्हणजे आमचा बापूच. आणि सगळं काही आहे दिसतंय ना, ती अवस्था म्हणजे आमचा बापूच. एवढी खात्री बाळगा. या दोनाकडे माझ्याकडे काही नाही आहे म्हणजे माझ्याकडे बापू आहे. माझ्याकडे सगळं काही आहे म्हणजे माझ्याकडे बापू आहे. समजलं? आता माझ्या हातात काही उरलेलं नाही ही भावना आली, अरे माझ्याकडे बापू आला. माझ्याकडे सर्व काही आहे, बापू आहे. माझ्याकडे थोडं आहे, थोडं नाही आहे. थोडं आहे, थोडं की जरूरत आहे. जे थोडं नाही आहे ते पण बापूच आहे, थोडं आहे ते पण बापूच आहे. आणि ही जबाबदारी माझी आहे आणि मी ती कधीच टाकणार नाही. आपण आज स्वामींचा गजर केला. ओके? आपल्याला रामा रामा आत्मारामा हा गजर ह्याच भावाने करता आला पाहिजे. आपल्याला सीताराम व्हायला पाहिजे, आपल्याला वामन व्हायला पाहिजे, आपल्याला वेड व्हायला पाहिजे. आणि स्वामींच्या पायात जर काटा घुसला, स्वामींनी लाथा मारल्या, स्वामींनी दगड फेकून मारले आणि मुस्कळत मारलं, हे आम्ही त्यांच्या स्वामींच्या पायाचा काटा काढणारच. हा भाव पाहिजे, अशी गुरुसेवा पाहिजे, असं प्रेम पाहिजे. राजानो, आयुष्यामध्ये सबुरी अशी उतरेल, स्थैर्य आणि धैर्य असं निर्माण होईल. आणि जीवन कसं ताठ मानेने, सुखाने, सहजतेने जगता येईल. त्यासाठी माता एक भाव पाहिजे. गुरुशिवाय दुसरं कोणी नाही. समजलं? आपण मागच्याच गाणं ऐकलं, काय गोड गुरुची शाळा. बरोबर? ते गाणं आपल्या लक्षात राहायला हवं. आणि त्याबरोबर एक लक्ष ठेवायला हवं, आपलं आणखीन एक भजन अभंग ऐकायचं आहे. जुना अभंग आहे अत्यंत, की देव काय करतो. आधी आपण अभंग ऐकूया आणि मग मी तुम्हाला प्रश्न विचारणार. ज्यांना प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, मी काही सांगितलं 8 दिवसापूर्वी, त्यांनी उत्तर द्यायचं नाही आहे. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, नामदेव महाराजांचा अभंग आहे. ऐकलाय कधी? याने ऐकलं हात वर करा. अरे रे 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 रे, काय रे, गरिबी, खूपच गरिबी पसरली इकडे. एवढी गरिबी मला बघवत नाही, सोडून काढेन. मला श्रीमंत लोक आवडतात, पण श्रीमंत म्हणजे असे श्रीमंत आवडतातच, असे गरीब पण मला आवडतात. पण श्रीमंत म्हणजे भक्तीने श्रीमंत आवडतात. माझी करन्सी रामनामाची आहे. मला 50 कोटी रुपये देशील का? समजायचं, बापूंना माझ्याकडून 50 कोटी रामनामाची अपेक्षा
आहे. समजलं? हे गोड बाळ आहेत माझे, खरंच सांग, एकदम गोड. माझ्या आईने मला नेहमी सगळी चांगली माणसंच जास्त दिली. लोक म्हणजे आमच्याकडे वाईट माणसं भेटली जास्त आम्हाला. मी तुम्हाला शारीरिकपणे सांगू शकतो, मला करोडो चांगली माणसं भेटतात किंवा एखादा कोणतरी बेकार माणूस भेटतो. आय एम सो लकी बिकॉज ऑफ हर. आई माझ्या दत्तगुरूंमुळे. येस, स्टार्ट. तुकाराम आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नभते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. तेव्हा नभती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागच्या तटी धन्य पंढरी गोमती. चंद्रभागच्या तटी धन्य पंढरी गोमती. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. नासिलिया भूमंडळ पुरे पंढरी मंडळ. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. असे सुदर्शनवरी म्हणून अविनाश पंढरी. नाम म्हणे वासी हरी नाम म्हणे वासी हरी. आम्ही नाचो पंढरपुरी आम्ही नाचो पंढरपुरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. मग वैकुंठ नगरी. माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आता अभंग ऐकला आपण, काय समजलं आपल्या याची महत्वाची गोष्ट? कोणी उत्तर देऊ शकतं हात वर करून? मी नाही रे गोटे म्हणून तसंच वागायला पाहिजे असं काही नाही. थोडंसं माझ्या सांगू शकता, बोलू शकता. ह्यातून शिकण्यासारखी एकच गोष्ट आहे. नामदेव महाराजांसारखं संत राजानो, अरे खरंच सांगतो, ह्याची वाणी एवढी सुंदर, सुमधुर, गोड, प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात जाऊन मिळेल अशी वाणी आहे नामदेवांची. नामदेवासारखा भक्त अगदी वयाच्या वृद्धापकाळपर्यंत जगला, संपूर्ण भारतभर फिरला. नामदेवांचे अनेक अभंग गुरुग्रंथ साहिबामध्ये पण आहेत. हिंदीत रचना केल्या, मराठीत केल्यात, कन्नडमध्येही केल्या, अनेक भाषांमध्ये रचना केल्या. नामदेवांचं नावच मी नामदेव आहे. अशा नामदेवांनी काय सांगितलं आम्हाला? आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. परमेश्वर, तो देव, तो भगवंत आधी भक्ताचं घर बांधतो आणि मग स्वतःचं घर बांधतो. हे लक्षात ठेवा गधड्यानं. नामदेवानी या अभंगात आम्हाला काय सांगितलंय? देवाला स्वतःच्या घराची पडलेली नसते, तो आधी भक्ताचं घर बांधतो, भक्तासाठी नगरी बांधतो, मग स्वतःची नगरी बांधतो. समजलं? आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे काही नसेल अशा अवस्थेमध्ये भक्ती आहेच आणि तो भक्तीचा रसदाता आहेच.
जेव्हा सगळं आहे, चराचर निर्माण झालेलं आहे, तेव्हाही तो युगे 28 उभा आहेच. समजलं? त्यामुळे नामदेवांचा मेसेज, संदेशनी लक्षात घ्या की देव आधी तुमचं घर बांधतो, मग स्वतःसाठी घर बांधतो. आधी तुमच्यासाठी नगरी तयार करतो आणि मग त्या नगरीनुसार वैकुंठ नगरी बनते. तुम्हाला कोणी विचारलं माझ्या देवाचं घर कसं आहे? माझ्या घरासारखं आहे. आमच्या देवाची नगरी कशी आहे? आमच्या नगरीसारखी आहे. म्हणून तो बापू मुंबईचा हा शब्द मला खूप खटकतो. नाही, तुम्ही ज्या गावात नसाल त्या गावाचा बापू आहे. तुम्ही ज्या जाती जन्माला आला आहात त्या जातीचा बापू आहे. समजलं? त्यामुळे कुठलीही जात कमी दर्जाची असू शकत नाही. माझा बापू माझ्या जातीचा आहे. बापा माझा बापू माझा गाववाला आहे. येस, माझा बापू माझा जातवाला आहे, माझा बापू माझा गाववाला आहे. ओके, तर आता परत आपल्याला हाच अभंग ऐकायचा आहे. ओके, आता नीट भावाने, आता आपला अर्थ कळलेला आहे. म्हणणार सगळे गाणार. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नभते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. तेव्हा नभती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागच्या तटी धन्य पंढरी गोमटी. चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. डोळे बंद करून म्हणा पांडुरंग हरी, 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 हरी, पांडुरंग 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 हरी. पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी. बोलो पंढरीनाथ महाराज की जय.
पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानोबा माऊली तुकाराम. 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 देवाबरोबर त्याच्या भक्तांचं स्मरण नेहमी करावं. त्याने देव अधिक प्रसन्न होतो, हे लक्षात ठेवा. आजची गोष्ट आहे, आजचा अभंग विसरायचा नाही. आमच्या जीवनामधलं स्थैर्य म्हणजे आमचा गुरु, आमचा गुरु भगवान. आयुष्यामध्ये त्या जीवनामध्ये स्थैर्य नाही. जेथे स्थैर्य नाही तेथे शांती नाही. जेथे शांती नाही तेथे प्रसन्नता नाही. जेथे प्रसन्नता नाही तेथे आनंद नाही. जेथे आनंद नाही तेथे काहीच नाही. बरोबर. त्यासाठी आपल्या जीवनामध्ये त्या गुरुचे चरण आपल्या हृदयावर बसवावेच लागतात. ज्ञानेश्वरांच्या शब्दामध्ये ज्ञानेश्वरी म्हणजे उभी आहे. हे जे हृदय आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले सद्गुरूंची. कळलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आता ऐका. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. म्हणे निवृत्ती दासू. निवृत्ती महाराज मोठा भाऊ ज्ञानेश्वरांचा गुरु आहे. ते ज्ञानेश्वर म्हणून घेत नाही स्वतःला. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जी देव. समजलं. आपलं जीवन असं असलं पाहिजे. रामस्य दासोस्म्यहं, मी गुरुचा दास आहे. समजलं. हरिओम. श्रीराम. अंबद.